लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण आज दिनांक 15 ऑगस्ट महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्ट निमित्त लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. आताच तुम्ही ऐकलं असेल की 13 हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटले आहे. पण आता 14वा हप्ता जो वाटप होतोय लाडक्या बहिणींना म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना आजपासून सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. 15 ऑगस्ट निमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून 1500 रुपये जमा होणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेलं आहे. आता कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे? आतापर्यंत लाडकी बहीण योजना अंतर्गत 13 हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे. आता 14वा हप्ता वाटप होतोय म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता वाटप होतोय. ते सुद्धा आता 1500 रुपये प्रमाणेच येतोय. भरपूर बहिणींना वाटत होतं की 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळेल, पण 14वा हप्ता सुद्धा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1500 प्रमाणेच आलेला आहे. अजून 2100 रुपये प्रमाणे निर्णय झालेला नाही. आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा, सर्व पात्र बहिणींच्या खात्यात म्हणजे 36 जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे. आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 15 ऑगस्ट निमित्त 12 जिल्ह्यांची नावं सांगतो. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आज निमित्त संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो. आता 15 जिल्ह्यांची नावं जी आलेली आहे, 12 जिल्ह्यांची नावं जी आलेली आहे ती अशा पद्धतीने आलेली आहे. बघा, आता सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये प्रथम सुरुवात होणार आहे तो आहे सांगली. बघा, तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर येतो कोल्हापूर, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर जिल्हा येतो पालघर, त्यानंतर येतो नाशिक, धुळे, जळगाव, रत्नागिरी, नागपूर, अमरावती आणि बीड. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला 1500 रुपये जमा होतील. अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आजपासून सुरुवात झालेली आहे, म्हणून सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय खास आणि आनंदाची बातमी आलेली आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे. बघा, बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर दिला जातोय, पण त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे. बघा, आधीच तुम्हाला व्हिडिओ बनवून मी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे. ती चौकशी कशी होणार आहे? 4 टप्प्यामध्ये चौकशी होणार आहे. त्यामध्ये 5 निर्णय घेण्यात आलेले आहे. आता ही चौकशी होणार आहे. अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी दिलेली आहे. अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन ही चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये 5 वस्तू तुमच्या घरात नकोय. 5 वस्तूपैकी तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर एकही नियमामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे. आताच तुम्ही ऐकलं असेल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगतो, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू झालेली आहे. चौकशी कशा पद्धतीने होणार आहे, अंगणवाडीच्या सेविका काय काय चेक करणार आहे, ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सर्वात प्रथम आपण कोणकोणते नियम असणार आहे ते जाणून घेऊ आणि याची चौकशी कसं होणार आहे ते आपण माहिती पाहूया. आता ही जी चेकिंग होणार आहे म्हणजे जी चौकशी आता होणार आहे ही 5 टप्प्यामध्ये तुमची चौकशी होणार आहे. 5 टप्प्यामध्ये आता अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येतील आणि या 5 वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुम्हाला तात्काळ योजनेपासून काढलं जाईल. आणि मी यासोबतच तुम्हाला आता ज्या सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की यवतमाळ जिल्ह्यातून ही बातमी आलेली आहे की यवतमाळमध्ये अंगणवाडीच्या सेविका घरोघरी जाऊन हे सर्व काही चेकिंग करताय आणि चेकिंग दरम्यान घरामध्ये ज्या महिला आहेत, ज्या 3 महिला असतील त्यापैकी 2 महिलांना लाभ दिला जातोय, 1 महिलांना या योजनेपासून काढलं जात आहे. तुम्ही आताच ऐकलं असेल. आणि याचं मागचं कारण म्हणजे राज्य सरकारने लावलेले 5 नियम. कारण भरपूर बहिणींनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे की 5 नियम सरकारने जे लावले आहेत त्या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना या योजनेचा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत सुरू राहील, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे.
आणि राज्य सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जोर जबरदस्तीने योजनेपासून तुम्हाला काढत नाहीये, पण राज्य शासनाने जे नियम ठेवण्यात आले आहेत त्या नियमांमध्ये ज्या बहिणी असतील त्यांनीच फॉर्म भरावा असं आम्ही आव्हान सुद्धा केलं होतं. तर यामध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल. आता महत्वाची माहिती आपण पाहूया, कोणकोणत्या बहिणींना लाभ दिला जातोय, कोणत्या बहिणींना योजनेपासून काढण्यात येणार आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार. आता पहा, पहिली जी चौकशी होणार आहे ते तुमच्या घरी किंवा तुमच्या गावात म्हणजे तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन नकोय. बघा, ही पहिली चौकशी अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन सर्वात प्रथम काय चेक करणार आहे की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन तर नाही ना. ते कोणाचंही नावावर असू द्या, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे पण तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमचा लाभ तात्काळ ऑनलाईन पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे. त्यांना ती परवानगी देण्यात आलेली आहे. असं नाही की जोर जबरदस्तीने जर त्यांना आढळून आलं की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे तर तुमचं तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे. एवढी जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांना देण्यात आलेली आहे. तुम्ही आताच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की लाडक्या बहिणी घरोघरी जात आहेत आणि ज्या बहिणींना लाभ दिला जातोय त्यापैकी आता त्यांचा अर्ज जर रद्द करताय तर ते अंगणवाडीच्या सेविकांना प्रश्न करताय की तुम्ही कोण होता आमचा अर्ज रद्द करणारे. कारण आम्हाला पैसे जे येत आहे ते वरून येत आहे, राज्य सरकार देतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथदादा शिंदे, अजितदादा पवार आमचे भाऊ आहे, ते भाऊ आम्हाला पैसे देत आहेत, तुम्ही कोण आहे आमचा लाभ बंद करणार आहे असं त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे मोठी चर्चा झालेली आहे, पण जे नियम आहे ते नियम आहे आणि ते पाळणं गरजेचं आहे. ज्या नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. आणि पहिली चौकशी म्हणजे 4 चाकी वाहन आहे का. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का आणि यापासून तुम्ही कसं वाचू शकता ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, ही पहिली चौकशी होणार आहे अशा पद्धतीने. आता महत्वाची माहिती पाहूया, पहिली जी चौकशी होणार ते 4 चाकी वाहन. आता दुसरी जी चौकशी होणार आहे लक्षात पूर्वक घ्या, टोटल 5 चौकशा होणार आहे. त्यापैकी पहिली चौकशी गाडी आहे आणि दुसरी चौकशी जी होणार आहे, दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहे का. बघा, चौकशी कशी होणार आहे, प्रॉपर्टी आहे का, जसे की शेती असू द्या, प्लॉट असो, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचे जागा असू द्या. राज्य सरकारने ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यावेळेस राज्य सरकारने गोरगरीब महिलांना आर्थिक मदत म्हणून आम्ही योजना सुरू करत आहोत. तर यासाठी ज्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी असेल, कुटुंबाच्या नावावर नाही, पण ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी नकोय, शेती तर नकोय आणि कुठल्याही प्रकारचं घर सुद्धा नकोय आणि प्रॉपर्टी कुठलीही नकोय. जर समजा आता तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमच्या नावावर शेती आहे, तर अंगणवाडीच्या सेविकांना कसं करणार आहे तुमच्या नावावर शेती आहे. बघा, सर्व डाटा त्यांना ऑनलाईन पद्धतीने आहे. त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड फोन आहे. त्या फोनच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड नंबर जसंही त्या फोनमध्ये ऍप्लिकेशन मध्ये टाकलं की तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तुमच्या नावावर कुठली गाडी वगैरे आहे का, सर्व काही त्यांना डिटेल कडून जाणार आहे आणि ते डिटेल पाहून तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. जर प्रॉपर्टी असेल तर, नसेल तर घाबरायचं काही गरज नाही, बिंदास राहायचं. ही चौकशी असतं, व्हेरिफिकेशन असतं. व्हेरिफिकेशन करण्यासाठी अंगणवाडीच्या सेविका येणार आहे. जर प्रॉपर्टी असेल तर त्यासाठी पण कसं वाचू शकतात ते सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. ठीक आहे, तर दुसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. आता महत्वाची माहिती पाहूया, तिसरी जी चौकशी होणार आहे ते म्हणजे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना. बघा, जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल, आता जरी कोणी लागलं असेल, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस योजनामध्ये सरकारी नोकरीवर कोणीच नकोय, कारण राज्य सरकारची योजना आहे आणि यामध्ये राज्य सरकारची योजनामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नकोय त्यांना याचा लाभ दिला जाईल. आणि जर कदाचित आता कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी सुद्धा तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम, जेवढे पण आम्ही नियम काढले आहेत ते नियमांमध्ये अंमलबजावणी झालीच पाहिजे, कारण भरपूर अशा बहिणी आहेत त्यांना लाभ मिळतोय पण गोरगरीब महिलांना मिळत नाही. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांच्या कोणी सरकारी नोकरी आहे त्यांना लाभ मिळतोय पण गोरगरीब महिलांना लाभ मिळत नाही. म्हणून त्यांचा अर्ज तात्काळ रद्द करा असं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे. आता जर कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर लागलं असेल तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या घरामध्ये, तरी सुद्धा तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे. ही तिसरी चौकशी होणार आहे. आता चौथी जी चौकशी होणार आहे बहिणींची, ती आता म्हणजे तुम्ही जो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि या फॉर्म भरत असताना बघा
फॉर्म भरला आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या नावावर प्रॉपर्टी, 4 चाकी वाहन आणि सरकारी नोकरीवर हे तर चेकिंग होणारच आहे, पण त्यासोबतच त्यावेळेस एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस वयाची मर्यादा ठेवण्यात आली होती. म्हणजे 21 वर्षापेक्षा पुढे आणि 65 वर्षापेक्षा खाली ज्या असतील त्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे. या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्हाला घाबरायचं गरज नाही. आणि जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेला आहे या योजनेमध्ये. आता ज्या बहिणींचं वय 64 वर्ष असेल त्यांचं वय आता 65 वर्ष झालं असेल त्यांचा सुद्धा लाभ आता बंद होणार आहे. म्हणजे तुम्हाला आता त्यांचा लाभ सुद्धा बंद होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही हयातीला आहात की नाही, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात तर तुम्ही हयातीला आहात की नाही. जर तुम्ही हयातीला असाल तर तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागेल, पण याची गरज नाही. तुम्हाला फक्त अंगणवाडीच्या सेविका येतील आणि ते स्वतः व्हेरिफिकेशन करणार आहे की ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या स्वतः आता आहेत की नाही. म्हणजे स्वतः त्या बहिणींची चौकशी होणार आहे, त्या बहिणी आता हयातीला आहेत की नाही ते चेक करणारे अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. कारण क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. तर अशा बहिणींचा लाभ बंद करण्यासाठी, अशा बहिणींची चौकशी करण्यासाठी हयाती तुमची असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः तिथं असणे गरजेचं आहे. ज्यावेळेस अंगणवाडीच्या सेविका चौकशीला येतील अशा प्रकारे ही चौकशी होणार आहे. आणि शेवटची जी चौकशी होणार आहे म्हणजे 5वी चौकशी ती होणार आहे तुमच्या नावावर किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे. बघा, तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि महिलांनीच फॉर्म भरलेला आहे का कोणी पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे हे सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. कारण भरपूर अशा आपल्याला हे समजतंय की लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे आणि पुरुषांनी महिलांच्या नावावर पैसे त्यांच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे. अशा भरपूर घटना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे सुद्धा चेक होणार आहे अंगणवाडीच्या सेविकाच्या माध्यमातून. अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे की तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्ही स्वतः ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही स्वतः महिला आहात की पुरुष आहात, पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे हे चेक होणार आहे. आणि तुम्ही एका कुटुंबामध्ये किती महिला आहात, 3 महिलांना लाभ दिलेला नाही, फक्त 2च महिलांना लाभ दिलेला आहे. 2 पेक्षा जास्त महिला असतील तर त्यापैकी सर्वांचा लाभ बंद होईल, फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारे अंगणवाडीच्या सेविकांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. असे महत्वाचे 5 नियम ठेवण्यात आलेले आहेत. यापैकी एकही नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. तर यापैकी कुठल्या नियमांमध्ये तुम्ही बसत आहात की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते तुम्हाला भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.